उसाळ, शांत, कधी काळी हिरवाईने नटलेले पण आता कोरडे पडलेले ते माळरान. वाऱ्याच्या झुळकीने उडणारी धूळ, उन्हाने तावून सुलाखून निहालेली धरती आणि त्या सगळ्या विराण शांततेत एकटाच उभा पळस. ओसाड माळरानावर बहरलेला पळस म्हणजे जणू संघर्षातही हसणारा जीव. भोवती सगळीकडे कोरडेपणा, पण त्याच्या फांद्यांवर मात्र ज्वालांसारखी लाल केशरी फुले. जणू तो सांगतोय, परिस्थिती कोरडी असली तरी मन फुलू शकतं. पानघळ झालेली, सावली नाही, थाट नाही, तरीही त्याच्या फुलांनी आकाशालाच रंग दिलेला. तो कुणासाठी बहरतो? टाळ्या वाजवायला कोणी नाही, कौतुक करायला कोणी नाही, तरीही तो फुलतो, कारण फुलणं हीच त्याची ओळख आहे. पळस म्हणजे आशेची ज्योत. जीवनात कितीही ओसाड क्षण आले, कितीही एकटेपणा जाणवला, तरी आतून ज्वाला पेटवून ठेवणं म्हणजे पळस होळा. त्याची प्रत्येक पाकळी जणू सांगते, तुझ्या वेदना तुझी शक्ती बनव, जळून निघ पण विझू नकोस. ओसाड माळरानावर बहरलेला पळस लक्ष वेधून घेतो, कारण तो सौंदर्यापेक्षा जिद्दीचं प्रतीक आहे. तो शिकवतो, परिस्थिती कशीही असो, आपलं अस्तित्व रंगांनी भरून टाकायचं. कधीतरी त्या माळरानावरून जाताना पळस दिसला तर थांबा, क्षणभर त्याच्याकडे पहा आणि स्वतःलाच विचारा, मीही माझ्या ओसाड आयुष्यात असा बहरू शकतो का? आपणास गौरव प्रकाशनचा हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्याही पळसाबाबत काही आठवणी आहेत का? ते कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.